नमस्कार मंडळी. भज्यांचं नुसतं नाव जरी ऐकलं, नावच नाही सुगंध जरी आला तरीही आपल्याला भजी खावीशी वाटतात. आतून छान जाळीदार, दुप्पट फुललेली आज आपण गोल भजी तयार करणार आहोत. अजिबातही सोडा, तांदळाचं पीठ न वापरता ही दुप्पट फुललेली गोल भजी आपण एका ट्रिकने तयार करणार आहोत. अजिबातही तेलकट नसलेली ही गोल भजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग आता आपण सर्वात आधी बेसन पीठ इथे घेतलेलं आहे. तर वाटीने मोजून घेतलेलं आहे 1 वाटी भरून. आता आपण ही आतून जाळीदार आणि दुप्पट फुललेली भजी तयार करण्यासाठी बेसन पीठ आपल्याला एकदम बारीक घ्यायचं आहे. बेसन पीठ तुमचं जर जाड असेल तर भजी सुरुवातीला तर नरम राहतील, पण थंड झाल्यानंतर ती भजी कडक होतात. त्यासाठी आपल्याला बघा, आता तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, कारण यामध्ये सोडा, तांदळाचं पीठ मी काहीही वापरणार नाही. तर सर्वात आधी काहीही साहित्य न घालता बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकत बेसन पीठ मी भिजवून घेत आहे. यामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि एकसारखं बेसन पीठ तयार करून घ्यायचं आहे. फार जास्त बेसन पीठ घट्टसुद्धा आपल्याला भिजवायचं नाही. जसं आपण ढोकळ्यासाठी बेसन पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं बेसन पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे. तर मी थोडं-थोडं करत पाणी 2 ते 3 वेळा यामध्ये घातलेलं आहे. आणि आता ही ती ट्रिक आहे बघा. आपल्याला बेसन पीठ छान असं 1 ते 1.5 मिनिट फेटून घ्यायचं आहे आणि त्याहीपेक्षा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेसन पिठाचा रंग हलकासा फिकट होईपर्यंत आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला हलकासा गडद असणारा रंग फेटल्यामुळे तो फिकट होतो आणि आपल्या लक्षात येतं की बेसन पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे. तर इथे मी बघा एकसारखं असं फेटून घेत आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता. बेसन पीठ आपलं किती पातळ आहे. तर तुम्ही म्हणाल या बेसन पिठाची भजी कशी तयार होतील? तर ते सुद्धा सांगते तुम्हाला. तर आता बेसन पीठ तर भिजवून घेतलेलं आहे आपण. यामध्ये साहित्य घालणार आहोत. तर इथे एक मोठा कांदा बघा असा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. उभा लांब चिरला तर भज्यांचा आकार बदलतो, पण गोल भजी तयार करण्यासाठी आपल्याला असा चौकोनी आकारामध्येच कांदा म्हणजे भाजीसाठी रोज आपण जसा चिरून घेतो कांदा, तसाच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे, तो घातला. आणि आता यामध्ये हिरव्या मिरचीचे काप आपल्याला घालायचे आहेत. तर इथे आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही प्रमाण करू शकता. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या छोट्या-छोट्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे काप केले. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने. तर ती हाताने बारीक अशी तोडूनच यामध्ये घातलेली आहेत. आणि आता बघा बेसन पीठ वातळ असतं, तर त्याने बघा पोटाला त्रास होऊ नये त्यासाठी आपण इथे यामध्ये ओवा घालत आहोत. ओवा पाचक असतो त्यासाठी पचनासाठी आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे आणि ओव्यामुळे भजी खायलासुद्धा छान लागतात. आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे पाव चमचा एवढी. तर तीसुद्धा आपण घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरं. तर जिरे आपण इथे अर्धा चमचा यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे धना पावडर घालायची आहे. तीसुद्धा आपण अर्धा चमचा घातलेली आहे. जाडसर धने कुटून घातले तरीही चालतील आणि फक्त चुटकीभर एवढी हळद घातली. हळद घातल्यामुळे भज्यांचा रंग जास्त गडद येतो. आपण गाड्यावर जेव्हा भजी खातो तर त्यामध्ये तर हळद अजिबात वापरलेली सुद्धा नसते आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत चमचाभर. तर आता सर्व साहित्य आपले घालून झालेले आहेत. पण मी हिंग नंतर घातला. तर आता बघा हे सर्व आपले साहित्य जे आहेत ते घालून झालेले आहेत. आता बाजूला तेलसुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. पण त्याआधी अगदी 2 चुटकी एवढा हिंग आपण घालणार आहोत. यामुळे भज्यांची चव आणखीनही वाढली जाते. आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली. तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ते 1 चमचाभर मी यामध्ये घालून घेते. बघा चमचाही फार मोठा असा घेतलेला नाही. खोलगटने असा उथळच आहे. तर आता तेल कडकडीत असं गरम यामध्ये घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण पूर्ण साहित्य एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला याची भजी तळून घ्यायची आहेत. आणि बेसन पिठाचा रंग तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हलकासा फिकट दिसत आहे.
तर आता हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे. आता गरमागरम अशी भजी आपण तळूयात. तर इथे कन्सिस्टन्सी बघा, आपण सुरुवातीला पातळ भिजवलेलं बेसन पीठ, आता आपण त्यात सर्व साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे ते घट्टसर झालेलं आहे. तर आता बघा, कांदा भरपूर प्रमाणात असल्यामुळे बेसन पीठ थोडं पातळही असलं तरीही भजी छान गोल अशी तयार होतात. आणि बघा, भजी तळत असताना आपल्याला मीडियम गॅसची स्पीड ठेवूनच भजी तळून घ्यायची आहे. फार जास्त मोठ्या स्पीडवर भजी तळली तर ती बाहेरूनच रंग पकडतात आणि आतून त्याला जाडी तयार होत नाही. आणि फारच कमी स्पीडवर भजी तळून घेतली तर ती तेलकट होतात. तर मीडियम गॅसची स्पीड आपल्याला ठेवायची आहे आणि आलटून पालटून आपल्याला ही भजी अशी हलवतच तळून घ्यायची आहे. म्हणजे ती सर्व बाजूनी एकसारखी अशी तळली जातात आणि त्यांना रंगही एकसारखा असा येतो. तर इथे तुम्ही बघू शकता भजी किती छान अशी फुलल्या गेलेली आहेत. तर आता इथे आपण ही तयार केलेली भजी बघा अशी पलटवून घ्यायची आहे आणि आता ही भजी आपण काढून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, भज्यांना एक चकाकी आलेली आहे आणि रंगसुद्धा बघा काय सुरेख आलेला आहे. तर आपल्याला एका मोठ्या झाऱ्यामध्ये ही भजी घेऊन जास्तीचं जे काही तेल असेल ते पूर्ण झारून काढायचं आहे. आणि अजिबातही बघा भजीत आपली तेलकट दिसत नाहीत. आणि याची जाडीसुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर आता ही भजी आपण काढून घेणार आहोत आणि बघा किती एकसारखा असा रंग दिसत आहे भज्यांचा. आवाज ऐका बघा. आहेत ना छान कुरकुरीत असे झालेले. तर आता ही भजी आपण काढून घेणार आहोत आणि परत दुसरी बॅच तळून घेणार आहोत. तर बघा, मी परत दुसरी बॅच तेलामध्ये घालून घेतलेली आहे भज्यांची आणि ती सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. तर आलटून पालटून छान असे हे तळून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपण काढून घेऊ. राहिलेली जी आपली भजी आहेत ती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. आणि आता आपण भज्यांसोबत खाण्यासाठी हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे आपल्याला. कारण भजी आणि हिरव्या मिरचीशिवाय अपूर्णच आहेत. तर आता बघा, हे सुद्धा काढून घेतले. आता मिरची बघा, हिला हलकेसे मी असे काप दिलेले आहेत. नाहीतर मग मिरची तेलात फुटण्याची भीती असते आणि तेल अंगावर सुद्धा उडू शकतं. तर बघा, ही मिरची तळून घेतल्यानंतर यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपली छान दुप्पट फुललेली, आतून जाळीदार असलेली गोल भजी तयार झालेली आहे. आणि या भज्यांचा सुद्धा आवाज ऐकवते तुम्हाला. बघा किती अशा आतून पोकळ झालेल्या आहेत आणि जाळीसुद्धा दाखवते बघा, किती जाळीदार तयार झालेले आहेत. अजिबातही सोडा इथे आपण वापरलेला नाही किंवा इनो, तांदळाचं पीठ कसलाही वापर केलेला नाही. मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आणखी एक नव्या छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.